सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 केंद्र सरकारनं 11 मार्च पासून लागू केलाय. लोकसभा निवडणुकीच्या आधीच सरकारनं हा कायदा लागू केलाय. या कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान तसंच अफगाणिस्तान या देशांमधून भारतात स्थलांतरित झालेल्या बिगर मुस्लिम नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं काय आहे त्या कायद्यामध्ये तरतुदी, कायदा लागू झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार, नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका. आमचं बखर लाईव्ह चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. केंद्र सरकारनं सीएए खरं तर 2019 मध्येच संसदेत मंजूर केला होता, मात्र तो लागू झालेला नव्हता. तो आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधीच सरकारनं लागू करण्याचा निर्णय घेतलाय. सिटिझन अमेंडमेंट रूल्स 2024 या नव्या नियमांद्वारे जे स्थलांतरित यासाठी पात्र असणार आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे. आता आधी हा कायदा काय आहे ते देखील माहिती असायला हवं. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 काय आहे बघूयात. भारताचे शेजारी देश जसं की बांगलादेश, अफगाणिस्तान तसंच पाकिस्तान इथल्या धार्मिक अल्पसंख्याकांना या कायद्याअंतर्गत भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे. या धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख यांचा समावेश आहे. आताच्या परिस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान 11 वर्ष राहणं गरजेचं ठरतं. या कायद्यामुळे मात्र ही अट शिथिल झालेली आहे. हा कालावधी 6 वर्षांवरती आलेला आहे. याच अनुषंगानं आधीचा कायदा देखील बदलण्यात आलेला आहे, जो 1955 साली करण्यात आलेला होता. 1955च्या कायद्यामध्ये भारताचं नागरिकत्व, अटी आणि त्याची संपूर्ण नियमावली देण्यात आलेली आहे. हा एक सर्वसमावेशक कायदा आहे. 1955च्या कायद्यात काही बदल करण्यात आलेले आहेत. अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररित्या सोयीचं पडावं हा त्यामागचा हेतू आहे. याच कायद्यातल्या आणखी एका तरतुदीनुसार भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकणार नव्हतं. त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनानं ताब्यात घेण्याचीही तरतूद होती. कोणतीही व्यक्ती भारताचं नागरिकत्व 3 प्रकारे गमावू शकते. ते 3 मुद्दे बघा कोणते आहेत. स्वेच्छेनं जर कुणी नागरिकत्वाचा त्याग करण्यास तयार असेल तर, दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर, आणि तिसरं सरकारमार्फत एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द करण्यात आलं असेल तर. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणं आवश्यक ठरतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन 6 वर्षांवरती आलेली आहे. सीएए कायद्यानुसार एखाद्या नागरिकाला नागरिकत्व जर समजा मिळवायचं असेल तर अशा व्यक्तीनं ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. त्यासाठी वेब पोर्टल देखील सरकारतर्फे सुरू करण्यात आलेलं आहे. आता सांगितलं तसं आपल्या शेजारच्या 3 देशांमधून भारतात स्थलांतरित झालेल्या पण कधी तर 2024 पूर्वी जे गैरमुस्लिम भारतात आले त्यांना सीएए नुसार नागरिकत्व दिलं जाणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र मात्र मागितली जाणार नाहीयेत. एकोणीसशे 1955च्या कायद्यानुसार 9 राज्यांमधल्या 30 जिल्हाधिकारी तसंच गृहसचिवांना अधिकार देण्यात आले होते. 9 राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्ली यांचा समावेश आहे. आम्ही जे वचन दिलं त्याची पूर्ती करत आहोत असं अमित शहा हा कायदा लागू करण्याच्या वेळी म्हणाले. आता नेमका वाद काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात. सीएए हा कायदा मुस्लिम विरोधी आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं यामुळे उल्लंघन होतं असा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा विरोधकांचा आक्षेप आहे. ईशान्य भारतात म्हणजेच आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यामध्ये ही जी काही राज्य आहेत
या राज्यामध्ये या कायद्याला प्रखर विरोध केला जातोय, कारण ही सर्व राज्य बांगलादेशच्या सीमेला लागून आहेत. बांगलादेशमधले हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे भाजप सरकार या कायद्याच्या माध्यमातून हिंदूंना कायदेशीररित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करते. त्या माध्यमातून आपली वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. नॅशनल सिटिझनशिप रजिस्टरच्या बाहेर राहिलेल्या हिंदूंना देखील या माध्यमातून भारतीय नागरिकत्व बहाल करणं सरकारला सोपं जाणार आहे, असे विविध आरोप आहेत ते विरोधकांकडून केले जात आहेत. लोकसभा निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे, त्याआधीच सरकारनं हा कायदा लागू केलेला आहे. या कायद्यानुसार ज्या राज्यामध्ये अधिक स्थलांतर होतं, अशा पश्चिम बंगाल, आसाम अशासारखे काही जे राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये ध्रुवीकरण घडवण्यासाठी केंद्र सरकारनं CAA हा कायदा लागू केल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलेला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी देखील यावरती टीका केली आहे. विभाजन घडवणारा हा कायदा आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी याची घोषणा करण्यात आलेली आहे. यावरूनच सरकारचा हेतू लक्षात येतो, असा हल्ला त्यांनी केलेला आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काय टीका केलेली आहे बघा. ममता बॅनर्जी म्हणतायत, भेदभाव करणाऱ्या कोणत्याही कायद्याला आम्ही विरोध करतच राहू. CAA नावाच्या कायद्याखाली लोकांना अटक करून छावण्यांमध्ये डांबलं जाणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करतच राहू. पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतासाठी हा कायदा संवेदनशील आहे. हे सर्व केलं जातंय ते देखील ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर. त्यामुळे अशा वातावरणात या भागात आम्हाला अशांतता नको आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे. CAAच्या निमित्तानं आम्ही जी तुम्हाला आता माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या फेसबुक, X आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.